मल्हार माझा मी मल्हारीचा मल्हार माझा 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 मल्हार माझा मी मल्हारीचा मल्हार माझा 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 मल्हार माझा मी मल्हारीचा तैशा स्थिती कौतुक पाही संचिताची आम्ही कोण या जेजोरगडावरती राज्य करणारे राजे मल्हारी कुणी मल्हारी म्हणताय कुणी खंडोबा म्हणताय कुणी खंडेराव म्हणत असते केव्हापासून या ठिकाणी मी एकटा बडबड करीत आहे परंतु माझ्या उजवा हात म्हणजे माझ्या भूमीच्या प्रधान हिंगरोजी प्रधान अद्याप आलेला नाही परिस्थिती अशी झाली की मालक झाले नौकर आणि नौकर झाले मालक चालायच्या त्याला आवाज देत असतोय आणि त्याला काहीतरी विचारपूस करीत असतोय अरे एक नंबर जेजुरीचा देवा मल्हारी मी करीतो तुझी जागरी मल्हारी मी करतो तुझी नवकरी
का रे बाबा, काय झालं बेटा? मी तुझ्या बेटा आहे का? मी तुमचा बाबा आहे का? अरे माझी बोलण्याची पद्धत, माझी पण बोलण्याची रीत, वारे तुझी रीत, वाऱ्या तुमची पद्धत. अरे तुझ्या पायी का डोकं फोडून घेऊ? तुमले दगड आडीने. बरं बाबा बरं. बस बेटा बस. मूर्खा! आद्या का गोमाल गोमाल कर नका. आता नीटच तुझ्या सोबत इकडे. इकडे इकडे सांगितलं ना. मग असं गोमाल गोमाल कर नका. मग तू इकडे. आई भाषा नाही आपली. ड्युटीवर यायला उशीर का म्हणून लागलाय? टाइम लागला. टाइम लागला म्हणजे? उशीर झाला. उशीर झाला म्हणजे? वेळ लागला. अरे मूर्खा माणसा, हा टाइम वेळ उशीर सारा काही एक होत असतंय. सगळे एक वस का? होय. अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार सगळे एकच वस का? अरे ते वेगवेगळं आहे. हे वेगळं आहे का? होय. आई वेगळं आहे. बरं, ड्युटीवर यायला उशीर का म्हणून लागलाय? महाराज हा घरी गेलं म्हणजे बायकोची कटकट, बरोबर आहे. ड्युटीवर आलं म्हणजे तुमची वटवट, होय. मध्ये माझा रगडा होत असतो. आणि मग रे बाबा, महाराज हा काल संध्याकाळी उशिरा घरी गेलो. आणि मग रे महाराज मन बायको कोण? घरी. तिकडे उभा राहा. काम हात तिकडे कर. तुम्ही जर एवढा लांबळ लांबळ करशात या साधा गोमाल गोमाल करतील ना. मग मागे कर. या मागला तर बोलताना नाश्तेले दाखवू. वरती कर. वर मन दल्ला जायले. खाली कर. दल्ले दड पिऊ नका दे. मग तुझ्याकडे कर. असा मनकडे का? होय. महाराज हा माझी बायको कोण? घरी येणार हो. तुला सांगितलं ना तिकडे थांब. नाही म्हणा वाशेस का तुम्ही? तिकडे थांब. तिकडे थांब सांगितलं ना. तिथून बोल. प्युअर माय गालेले तुनगत नाही का मतात सरत फिरत मी. अरे मूर्खा, तू कुठे कुठे जातो काय नाही ते आम्हाला सर्व करता येईल. बुच्चीपट त्या बोकड्यात तुतूनच कडे होतात ते तिकडे. अरे त्या ठिकाणी मी गेलो सुद्धा नाही. कोण? मी. तुझ सारखा बामटा एक दे का नाही. अरे मूर्खा, पुढे काय झालं मग? महाराज हा माझी बायको म्हणे नेहमीप्रमाणे ड्युटी ड्युटी ड्युटी. होय. महाराज ते ड्युटी करते नी घरी ड्युटी कोणती की म्हणे. बरोबर आहे. माणसाने घराकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? होय. तिला म्हटलं तुझ्या मायला नालायक बेसन. कोण? माझ्या पत्नीला ना मग हात तिकडे कर सांगितलं ना तुला. बहिणा मला हात बी आगावी झाला तुमच्याकडेच पै असतो. तिकडे हात कर. तिकडे लांब थांब. मग काय झालं पुढे? घर अजिबात दखत देऊन घर उभात करायला. मूर्खा, पुढे काय झालं मग? महाराज हा बायकोची समजूत काढली. आणि मग? तिला म्हटलं महाराजांनी जर का आपला पगार केला नाही होय. घरी काय आपण दगड खाणार. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? खरी गोष्ट. महाराज हा माझ्या पत्नीने हट्ट धरला. आज ड्युटीवर जाऊ नका म्हणे. आज ड्युटीवरती जायचं नाही. नाही म्हणे. का म्हणून? म्हणे डिलिव्हरी व्हायचं म्हणे. बरोबर आहे. बरोबर आहे. अरे बाबा, डॉक्टरांनी तारीख दिलेली असेल, फाईल असेल, त्या तारखेनुसार तुझ्या पत्नीने सांगितलं की आज माझी डिलिव्हरीची. तवय डॉक्टर होतात का? आणि मग? डॉक्टरने होतात तवय. आणि मग कोण होतं? त्या सुया आपला सुईन. हा मग पुढे काय झालं? महाराज हा घरात पाय काय दारात पाय. शाबास. महाराज डिलिव्हरी. कोण? माझी पत्नी. का महाराज डिलिव्हरी झाली? माझी पत्नी. मग काय झालं पुढे? डिलिव्हरी झाली तर झाली. हो. मुलगा झाला. खाक 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 करू नका. आनंदाची गोष्ट, आनंदाची गोष्ट. या आनंदा नाव काढतात ना एकत्र कर मग माटाक शोभे तेल बिन तुमले बी. का रे? हा का म्हणून? तेन मन बांधगड की काल ते दुपारले. कशावर होल? त्यांना एक गल्लास ना पैसा मनगड बाकी राहिला. अरे मूर्खा माणसा, हा. जर का माणसाला मुलगा झाला तर किती आनंद होतोय. मला आनंदाने जाय. का म्हणून? मुलगा झाला तर झाला. हा माझ्याशी बोलायला लागला. काय? बोलायला लागला हो. एक दिवसाच्या रक्त मासाच्या चिमुकल्याचा बाळ. एक दिवस नाही 5 मिनिटांना बोलायला लागल्या. 5 मिनिटाच्या लहानसा बाळ तुझ्याशी बोलतोय. काय म्हणतोय? मला म्हणे पप्पा.
हा मनकडे काय दिकेला माझी आलं ये म्हणे दादाच्या आलं ये म्हणे मग तू काय केलंय आय म्हणतं काही लोक इथले दगडना देव शेंदोरणा करी करी डोका ठी ठी पोरे होतात नाही. बरोबर आहे महाराज माले मुलगाच आहे तिकडे बसा. तर तुमले मना वासाची असाल आम्हाला काय झालं पुढे महाराज हो हॉटेलवर पैत घेऊ शाबास 2 कप चहा लई हो अरे वा एक मी पिनो एक पोऱ्याला आतमध्ये ना आणि मग रे त्यानं कधी चहा देखील नाही आणि मग चहाने गरम वाप निघे मग रे बाबा त्याला वाटणं गरम गरम काय शे हो असा दुखाले गया म्हणजे असा ढुंकून पाहतोय असा दुखता दुखता मागून पाय उठी घ्या त्याला आणि मग रे तसा गया तसा कपमान काय मग चहाच्या कपामध्ये हा मी बी त्यान मागे उडी मारते नि कपमा म्हणजे तू मागे पुढे विचार न करता त्याच्या मागोमाग कपमा उडी मारते नि मग रे बाबा सर्व कप जमले टाका मग पोरगा कोणता कोपरा सापडेल हसू नको हसू नको इथलं गंध पटक थोड करी असाच का माणूस तुम्ही रणनबीला असणं बी समजत नाही का बरं मग पुढे काय झालं सर्व कप जमले टाका होय पोरगा सापडेल आणि मग रे बाबा आणि सुटणं काय वासरा गाव मा वासरे गावामध्ये गेला घर परत ते पाणीने मोटरले येऊन आणि मग रे फुटबॉल कप मासवर दिला कपात सोडली दिनात वायरी खुशी वायरी कोसून दिली. दिनात बटण्याच्या मग रे हे गली तरी चहा 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 बी आटीने पोरगा बी सापडले मग तू काय केलं महाराज हो आखून डोकं चालावं हा तसा डोकेलिटीच्या हुशार आहे पयत सुटलो मग अहो सुटर घालेल नाही का काया इकडे बेटा तो पाय सुटर घालेल आणि इकडे ना तुझे नाव काय माझ्या राजा साई शाळेत जातोय चप्पल का हो? घाल आमनगर मा चप्पल घाले नको येऊ रे इथून घरी इथला दूर लुंगे सुटकार चप्पल घाले आणि रे लग्न झालं का नाही बाकी बरं तुला मुलं किती 2 अरे हो गेला ना आता लगन होईल 2 पोरे कथा येऊन आदर दिले आता टाचून डोर गुंबा 2-3 परगड्या मोटर सुधून वाले बरं माझ्या राजा त्याच्या नादी नको लागू तो वेडा आहे हा दगडे मार आणि मुदमले तू शाळेत जातो का हा कितवीत आहे 8वी चांगला अभ्यास करतो आप्पा आका जीवन विषय निकाल कवे लागत तुम्हाला 1 मेले ना बरोबर आहे ना 1 मेले खसकन 5वी महिना सुधी चांगला अभ्यास करतो वय लोमन जो आहे का दुसरा नाही बाबा त्याच्या ढुंगणाशी तुझ्या काय संबंध आहे एक काम कर माच्या बन बन करायला ना हो त्याच्या गू खाऊन घे तू माच्या बन बन करायला बरं मग पुढे काय झालं तो पोरगा म्हणे का पै फिरा मग सकाळी ना आणि मग अहो 1 रुपया ले म्हणे हा दुकानवर जाय म्हणे आणि 1 रुपया ले ना हा दुकानावर गो बर दुकानदारला 1 रुपया दे ना दिला त्याने एवढा पाव बटर दे केवढा हो हा बरं मग तो पाव बटर मी घरून आणि मग तो कप मा पाव बटर सोड दे ना सोडला पाव बटर चहा ओढलेली कशी उठली म्हणजे धावत पडत दुकानावरती गेला हा 1 रुपयाचा बटर पाव आणला आणला कपामध्ये सोडला आणि त्या पावाने ती चहा उडली ओढली कशी उडली बरं मग पुढे काय झालं तो पोरगा त्या पावले खात खात वरून त्यानं घर सोडा ड्युटीवरून काळे मूर्खांनो अहो ड्युटीवर यायला उशीर लागला म्हणून काहीतरी चाटा मारताय हा अरे तुम्हाला काही मालकाची पडली का तुम्ही आम्हाला काही सांगितलं का महालामध्ये जायचं हा आणि तुमच्या आई साहेबांना घेऊन यायचं म्हणे आई झोपले हो महाराज तुझ्या आईचं काय काम आहे हा म्हणे नाही तुम्ही कोणाची महाराणी हो महाराणी नाव दरबारातली महाराणी हा गेले का हा आले का हा काय सांगितलंय तुमल्या घरल्या फाट्याला गोदड्या आणि जागा सोडीने गेले का आले का काय सांगितलं म्हणे जा लवकर आणि घेऊन ये जा मग कोण तुम्ही मागे जाणार हो का मी जाऊ तुम्ही मागे जाणार हो जा लवकर जा लवकर कोण मागे वानो
या लवकर. जा. हा आई साहेब. अहो बाई. अरे कोण आहे रे बाबा? मी शिपाई. शिपाई? हाव. आणि माझ्या वड्यामध्ये येण्याचं कारण? बाई महाराजांकडे गेलो. महाराज म्हणे आणि महाराज म्हणे ओ बाई हा महाराज म्हणे महाराज म्हणे आणि महाराज म्हणे अरे पुढे काय म्हणे? माली आज पडी गी. याद पडून गेली. जा लवकर लवकर जा आणि बोलून विचारून ये. हाव. सकाळी सकाळी महाराज बाई तुम्ही काय सांगा मध्ये आठवण पडी गी हो. अरे मूर्खा माणसा, हा बोलू ना. असं का हाय तर मला माहिती होतं मग. आई साहेब काय झालं? या. महाराज म्हणे महाराज म्हणे तुझ्या आई साहेबाकडे जा म्हणे आई साहेबांकडे जायचं आणि बाई साहेबाला सांगायचं म्हणे बाई साहेबांना सांगायचं म्हणे. आणि म्हणे आणि महाराजांनी काय नाही म्हणे हा बलाडून आण म्हणे. लहान म्हणे. तुम बहिणी गंगा पडक तोडली बाई ही चारीसन मारत जाय ना मला लहान म्हणे का मोठं लहान म्हणे? लागी गे नाही का ही चारीसन मारत जाय ना मग. हसू नको. हा असं तू इथलं गंगा पडक तोड करी माणूस. चल इकडे. बोले दोन मारा. ये रे इकडे. नाही तू मारस. अरे मी मारणार नाही तुला. इकडे. माराव नाही 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 मारणार नाही. मायनी सपत काय. तुझ्या आईची शपथ. मन बाई मन मायला मारता आणि मन बापले फिरवते नदी नदी. अरे नाही मारणार रे. माराव नाही खरंच मारणार नाही. खरंच माराव नाही नाही. बाई. म्हणजे महाराजांनी तुला कामगिरी सांगितली. हा माणसाकडे जा हा आणि माणसाला दरबारामध्ये घेऊन ये. हा आता मी तुला कामगिरी सांगते. हा. महाराजांकडे जायचं आणि आणि महाराजांना जाऊन सांग बर आई साहेब येते पण केस करून येते म्हणा. मायने सपत मी तुला काहीच बोललो नाही. काय झालं? तू लगे केस करायला चालले आता मारवड जाशी काम म्हणेर जाशी अरे बाबा ती केस नाही. मग तू महाराजांकडे जा. महाराज तुला समजून सांगते. असं का झालं खरं. जाऊ का गेला का? हा आला का? हा काय सांगितलं? तुम्ही घरी फाटेल बोल. फाटेल गोधड्या. फाटेल गोधड्या. जाय तू मला मार राहिली ना हा. मना रानमून बाईना आशीर्वाद पण. अरे तू गडी माणूस आहे ना रे. गडी माणूस आहे ना. माणसासारखं बोलत जाय ना. नाही मला बाप येत नाही. काय? बाप येत नाही माले. मग मन बाप यानं दाखल पण मर जायचे. म्हणजे लहानपणी तुझी एवढी वारली. मी धाकटा होतो ना हा. एवढा धाकटा. अरे एवढा लहान असते. एवढा का मग म्हणता एवढा धाकटा रास काय म्हणतो. छोटा लहान. हा तो मंदलला मर जायले हा. मंदल्ले बरोबर राहू ना. म्हणजे लहानपणापासून तुझ्या आईवर फिरायची सवय हा लागली. तो म्हणे मायवर म्हणत म्हणजे बाप येत जमत नाही. बाप म्हण कोई दर्शन नाही आहे. हो म्हणे माय वय. हा जा लवकर निघ. हो, रानमुंडे. रानमुंडे. सांगितलं बाईने सत्यानाश होई गया सगळा. बिल्लासभर कातडी गाठा गेले बाईने. महाराज महाराजांकडे जा म्हणे केस करू नये ते म्हणे. आता बाई मारवाड पोलीस स्टेशनला जाई तुम्हाला करी का मनवर करी का घर मालक वर करी काही सांगता येत नाही. चोरीने करस का चॅप्टरीने करस फौजदारी करस का दिवाणी करस अरे मूर्खा माणसा, का 498 करस खोई भरलेस का काय माहिती आहे. तुला काय वाटलं? हा. बाईसाहेब इथून मारवाड पोलीस स्टेशनला जाईल तुझ्यावरती केस करी 2 पोलीस कॉन्स्टेबल येथे तुला अरेस्ट करून. लिहि जाते. अरे मूर्खा माणसा, ती केस नाही. मग उन्हात काय माहिती बा नाही दुसरा आहे ते.
साहेबांची आंघोळ असताना झाली असेल हा ते जिथल्या झटकाना का हाय तर मला माहिती होतं मग. ओ बाई काय झालं रे? तुला पाठवून द्यायला जावा आणि सांग. काय पाठवून द्यायला जायला सांगितलं? जर तुझ्या मागे येत असते मी. नाही बाई तू पैसे जशी अरे नाही सांगितलं ना. मन बरोबर चाल. हा, चल चल पुढे चल, मी येत नाही. नाही नाही तू चाल पुढे चाल. अरे येते सांगितलं ना. नाही बाई तुला भरोसा नाही. चल आली. आली हॅलो. या हा झाली बाई दिवावती. क्या बात है. ग बाई बाई घरी आले माझी पती. काय बात आहे. संध्याकाळी दिवावती. ग बाई बाई घरी आले माझी पती. तसं नाही हो बाई ते तसं नाही ते येडीने घेत काय बी मला. व झाली बाई दिवाबती बती बाई घरी आले माझे पुती. आव संध्याकाळी दिवावती. ग बाई घरी आले माझी पती. आव संध्याकाळी दिवावती. ग बाई घरी आले माझी पती. व झाली बाई दिवाबती बती बाई घरी आले माझे पती. अहो संध्याकाळी दिवाबती बती बाई घरी आले माझे पती. दुनियाच्या गाठामध्ये कापुराच्या तुमच्या तलवारीला विश्वास दिवाय. वाघ माझी प्राण सखे हे मला वाण्याबद्दल तुझ्या ताटामध्ये 2551 रुपये टाकले. अरे शिपाई, व म्हणे माय व. अरे तुला माय नाही सांगितली ना मी. हो म्हणा बापरे. हा तेच काय होईल. अरे शिपाई, अहो महाराजांनी माझ्या ताटामध्ये 2551 रुपये टाकले. फद्या किती किरायला आली तर ते. हा असेच बुवा त्या पंते खाली आहे. अरे बाबा, या गुन्हाकडा खाली. होय गुळाचा खाय तो. हा अरे मी महाराजांची आरती केली. आरती केली. महाराजांनी माझ्या ताटामध्ये आनंदाने 2551 रुपये टाकली. हा जर का तू महाराजांची आरती करशील हा. ना, नक्की तुझ्या ताटामध्ये काही ना काही टाकतील. फुलने फुलने पाकळी. फुल नाही तर फुलाची पाकळी. रायनात 2500. 2000 रुपये टाकतील. रायनात 2000. आणि 1500 टाकतील. राहिले 1500. 1000 रुपये टाकतील. रायग्यात 1000. 500 रुपये टाकतील. रायनात 500. 250 रुपये टाकतील. रायनात बाई 250. 125 कव आहेत ना. रायनात 250. 75. आता खरं सांगतो या गावना मन गावना अंतर घेतलं आहे. 10-12 किलोमीटर. हा 10-12 किलोमीटर. हा. हा तुला मारवाडा 7 किलोमीटर से आटून आज आंबणेरना तर हिशोब बी नाही. तटून पारोडा 20 किलोमीटर. तटून भडगाव 32 किलोमीटर. भडगाव पैमनगावा को 9-10 किलोमीटर. तटून पुढे का पाय पाय वाटला शिमाले. अरे बाबा, नक्की तुझ्या ताटामध्ये काही ना काही टाकतील. मी देवने आतड्या काढली नाही आता. आतड्या काढले ना, त्या डांगीत जेवले. आरती करून घे हा आरती. आरती आई ना मग आई मक्कान कनेस तू ना आतमध्ये. ओ बाई वाव, अहो बंगार जेवण आत्मा. अय भंगार. अरे त्याला म्हणतात भंडारा. हा भंडारा घ्यायचा, असा हळूच महाराजांच्या कंपाळाला लावायचा. येडी तुम्ही येडी तर वैसे सांगती मी त्याचे जास्त काय झालं? अय प्रधाना, काय पाहतो रे? हाडूच. तुला हाडूच सांगितलं का मी? हाडूच लावा असं ना, हाडूच असं ना.
ओ बाई हा. आत्माचा भंडार लेवा ना भंडार घ्यायचा आता देव पाजावा ना देवाकडे जायचं हळू देव नका पाहिलेला आहे देव हळूच देवाच्या कंपाळी लावायचा तुला भारी दिकी राहिला. हा छान दिसतोय ओ बाई वाव हाव कुटू तुलेच चांगला बारी झाली कुठू त्याला म्हणतात कुंकू हा कुंकुम भाग्य बनवी गेली बरं दे मन मावशी बोलते देखील चांगलं आहे हाव कुकू बी आत्मा लेवा ना असं हळूच आता देवना खल्ली जावं ना असं लाई देवाने ते तुला भारी दिकी राहिला. हा है ना ओ बाई काय झालं हो? या युरियान दाना आता आत्माले लेवा ना हातात घ्यायची आता आत्माले ना आणि आणि देवनी बाजरी फेक देवा अरे बाजरी आणि त्याला अक्षरा म्हणतात अक्षरा अक्षा का हं. कोमरी घ्या मागला आत्ता ओय. बाई हं. आरती नवीन सुरुवात आरतीला सुरुवात कधी तू ऐकेल बी नाही कधी देखील बी नाही. म्हणजे मी या गडावरती पाहिली सुद्धा नाही ऐकली सुद्धा नाही नाही कुठं होती रे इतक्या इतक्या दिवसापासून बापरे मी तर ताई उन्हा दुपारले हं. कुठून बेटावतून तिकडून आणली का बेटावतून येता येता रस्त्यामध्ये मिळाली बा सापडणे माले असं आहे का आयदर दाखव तुम दाशी बला अगं ये दासी तू आधी येवच तू शेंटिंगना तारली हा देऊन अंगठा बांधाले तू आगर बोट्या चेटालय वतून बाईने टिटुईनी हात पुढे पाय पुढे करा देव बाप्पा 1 रुपया द्या हो सकाळी दिस तुम्हाला कोणा ठेवा तर तुम्हाला दिसू मी येले तेल बी नाही शेंटिंग टाक देव ना अंगोठा बांध पक्का बांध पोई नको जायला पाहिजे बांध नाही हो